आणि आता पाहूयात महाफास्ट न्यूज 100। नेट पेपर फुटी प्रकरणामध्ये शिवराज मोठेगावकरला सीबीआयकडून अटक। शिवराज मोठेगावकर लातूरमधील आयसीसी क्लासचा संचालक मोठेगावकरला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार। परीक्षेच्या 10 दिवस आधीच मोठेगावकरकडे नेटचा पेपर आला होता। सीबीआयच्या चौकशीमध्ये मोठी माहिती समोर। 3 मे रोजी परीक्षा मोठेगावकरने 23 एप्रिललाच नेटचा पेपर मिळवला। परीक्षा झाल्यानंतर मोठेगावकरने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रश्नपत्रिका नष्ट केल्या। लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे सांगण्यास मोठेगावकरकडून टाळाटाळ। सीबीआयने अटक केल्यानंतर आयसीसी क्लासचा संचालक शिवराज मोठेगावकरचा जुना व्हिडिओ समोर। 2026चा नीटचा पेपर कसा गेला याबाबत मोठेगावकर व्हिडिओमध्ये नीटच्या विद्यार्थ्यांना विचारत असले समोर। नेट पेपर फुटी प्रकरणामध्ये 3 विद्यार्थ्यांची चौकशी। सीबीआय कार्यालयामध्ये आणखी 3 जण चौकशीसाठी आल्याची माहिती। 3 जण सीबीआय कार्यालयात मास्क लावून चौकशीसाठी दाखल। लातूर आणि नांदेडमध्ये शिवराज मोठेगावकरच्या क्लाससमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। सीबीआयने मोठेगावकरला अटक केल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला। नेट पेपर फुटी विरोधामध्ये नांदेडमध्ये छावा विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन। संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीव्ही कुलकर्णी आणि शिवराज मोठेगावकर यांच्या फोटोला काळं फासलं। खासगी कोचिंग क्लासेसने शिक्षणाचा बाजार उठवल्याचा आंदोलकांचा आरोप। पुण्यामध्ये एनएसयूआयचं मॉडर्न विद्यालयाच्या बाहेर आंदोलन। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या विरोधात एनएसयूआयचं आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नीट पेपर फुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आणखी एक याचिका दाखल। आरजेडी खासदार सुधाकर सिंग यांची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। नीट यूजी परीक्षा सीबीटी मोडमध्ये घेण्याची मागणी। नीट पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। 12वीमध्ये सामान्य कामगिरी करणारे सीईटीमध्ये 100% कसे मिळवू शकतात? सचिन सावंतांचा सवाल। चंद्रकांत पाटलांचं यावर काय मत आहे? महाराष्ट्राच्या जनतेला कळायला हवं, सचिन सावंत यांचं वक्तव्य। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीत 16 जागांपैकी रायगड रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला सुटणार। मात्र राष्ट्रवादीला जागा देण्यास शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा विरोध। अनिकेत तटकरे विधान परिषद निवडणूक लढण्याची दाट शक्यता। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांदा प्रश्नी रोहित पवार आक्रमक। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत रोहित पवारांचं आंदोलन। कांद्याच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे रोहित पवार आक्रमक। कांदा उत्पादकांमध्ये हिंदू समाजाचे सुद्धा शेतकरी आहेत। नितेश राणे आता का बिळात जाऊन बसलेत? आता बिळाच्या बाहेर यावं, ते फक्त वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर नाचायला लागतात। रोहित पवारांची नितेश राणे यांच्यावर टीका। पाशा पटेल यांना फक्त गॉगल बदलता येतात। जो माणूस हवेत गेलाय त्याला शेतकऱ्यांचे प्रश्न कसे कळणार? कांदा धोरणावरून रोहित पवारांची पाशा पटेल यांच्यावर टीका। कोणीही टुकार काही बोलत असेल तर गांभीर्यानं घेणार नाही। रोहित पवारांच्या टीकेवर पाशा पटेलांचं प्रत्युत्तर। रोहित पवार मला खालची भाषा वापरायला लावू नका, पाशा पटेल यांचा इशारा। शेतकऱ्यांनी कांद्यासाठी साठवण क्षमता तयार करावी, पाशा पटेल यांचं वक्तव्य। कांदा कमी पिकवावा याचाही विचार करावा लागेल। कांदा कमी पिकवल्यास त्याला जास्त भाव मिळेल, पाशा पटेलांची प्रतिक्रिया। कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। आमदार अंबादास दानवेंच्या नेतृत्वात शिवसेना समृद्धी महामार्गाजवळ चक्काजाम आंदोलन। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये दानवेंसह कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन। पोलीस ठाण्यामध्ये दानवेंसह कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणं सरकारची जबाबदारी, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। शिंदेच्या शिवसेनेच्या भांडूपचे आमदार अशोक पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। हर्णे इथे वॉटर पार्क बांधकामामध्ये सीआरझेडचं उल्लंघन केल्याचा आरोप। सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाचे चौकशीचे आदेश। बीडच्या नेकनूरमध्ये आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। मोर्चाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही। मोर्चासाठी महेश लांडगे, संग्राम जगताप उपस्थित राहणार। काही दिवसांपूर्वी नेकनूरमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली होती। ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक। माजी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे आंदोलनामध्ये सहभागी। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात एमआयएमचं आंदोलन। एमआयएमकडून सायकल चालवत महापालिका प्रशासनाचा निषेध। शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष करत महापालिका नवीन ईव्ही कार खरेदी करत असल्याचाही आरोप।
इंदापूरमध्ये खडकवासल्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पुणे सोलापूर मार्ग अडवला। पुणे सोलापूर मार्गावर डाळ चौकामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून सरकारचा निषेध। जालना शहराच्या मोतीबाग परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधल्या इराण अमेरिकेच्या नाकाबंदीमुळे तेल बाजारामध्ये हाहाकार। जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती $111 प्रति बॅरलवर। अमेरिका इराणमध्ये संघर्ष वाढण्याची चिन्ह। स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल। ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा। कोरोना, युद्ध आणि जागतिक अस्थिरता यामुळे भारत पुन्हा एकदा गरिबीमध्ये ढकलला जाणार। नेदरलँड दौऱ्यामध्ये मोदींकडून चिंता व्यक्त। डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची ऐतिहासिक घसरण। डॉलरच्या तुलनेत रुपया 96.33 वर। जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका। पुणे महानगरपालिकेच्या बाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पेट्रोल डिझेल दरवाढीचा विरोध। पालिकेबाहेर घोडागाडी आणत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील एका आठवड्यापासून पेट्रोल डिझेलचा तुटवडा। आष्टी गावामध्ये एकच पेट्रोल पंप असल्यामुळे नागरिकांच्या रांगा। पंढरपूरमध्ये सीएनजीचा मोठा तुटवडा। केवळ 2 पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा। 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात। तासनतास प्रतीक्षेनंतर सुद्धा सीएनजी न मिळाल्यामुळे वाहनचालक संतप्त। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण। रविवारी ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचं वितरण न झाल्यामुळे अनेक पेट्रोल पंप सुद्धा बंद। पुण्यामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा। प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक वाहतूक नसते, त्यामुळे त्या ठिकाणी स्वतःच्या वाहनाशिवाय कसं जमणार, नागरिकांचा सवाल। तर इंधन बचतीची सुरुवात मंत्र्यांनी स्वतःपासून करावी, नागरिकांची प्रतिक्रिया। जळगावच्या जामनेरमध्ये एकाच वेळी 3 पेट्रोल पंपावरील इंधन साठा संपला। पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक। शहरातील एकाच पेट्रोल पंपावर इंधन मिळत असल्यामुळे वाहनधारकांची गर्दी। पालघरच्या बोईसरमधील गुजरात गॅसचे मुख्य सीएनजी फिलिंग स्टेशन दुरुस्तीसाठी 3 दिवस बंद राहणार। त्यामुळे पालघर ठाणे ग्रामीण भागात सीएनजी तुटवड्याची शक्यता। रिक्षा, टॅक्सी आणि माल वाहतूक सेवांवर त्याचा परिणाम होण्याची भीती। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 4थ्या दिवशी डिझेलचा तुटवडा। जिल्ह्यातील 40% पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास। डिझेलच्या अभावी शेती मशागतीची कामं सुद्धा खोळंबली। परदेशातून चांदी आयात करण्यासाठी आयातदारांना सरकारची परवानगी घ्यावी लागणार। परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय। चांदी आता मुक्त श्रेणीमधून मर्यादित श्रेणीमध्ये। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये 1.1 ते 1.5% पर्यंत मोठी घसरण। आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे सोन्याचे दर घसरले। यूएस गोल्ड फ्युचर्सचे दरही 1.5% घसरले। पंतप्रधान मोदींची देशामध्ये गरज आहे। फडणवीसांनी त्यांना आवाहन केलं पाहिजे। संजय राऊतांचं वक्तव्य। तर देशाची संस्कृती रसातळाला चाललेली आहे, ते मोदींनी बघावं। संजय राऊतांची टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांचा ताफा हटवला का? संजय राऊतांचा सवाल। दिल्लीचे 3 प्रमुख रस्ते शहांच्या सुरक्षेसाठी बंद आहेत। संजय राऊतांची टीका। केंद्र राज्याने मदतीचा निर्णय घेतल्यास एसटीला दरवाढ करता येणार नाही। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। 31 मे पर्यंत एसटीची कोणतीही दरवाढ नाही। केंद्र आणि राज्याच्या निर्णयावर दरवाढ करण्यात सरनाईकांचं वक्तव्य। पत्र लिहून देश सुरक्षित ठेवता येत नाही। बारामतीच्या पठ्ठ्याने मोदींना नामलचक पत्र लिहत सल्ला दिला। शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रावरून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचा टोला। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बोलत राहणार। तुम्ही बेरोजगार युवकांना झुरळ म्हणणार, आम्ही बोलायचं नाही का? कोर्टाच्या टिप्पणीवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर। राष्ट्रवादी पुन्हा एक करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार। सूत्रांची माहिती। तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसोबत फोनवरून संवाद। आठवडाभरामध्ये पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करणार। नेत्यांमधील विसंवाद, गैरसमज दूर करण्यासाठी बैठकीमध्ये चर्चा होणार। सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीवरून पक्षामध्ये नाराजीचा सूर। आमदारांच्या एका गटाकडनं तटकरे पटेलांचं समर्थन, तर दुसऱ्या गटाकडनं पार्थ पवार सुनेत्रा पवारांचं समर्थन। सूत्रांची माहिती। केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं विधान परिषद निवडणुकीची घोषणा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून परिषदेचे 16 आमदार निवडले जाणार। महाराष्ट्राच्या विधान परिषदेमधील सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केवळ 31.58% उपस्थिती, तर शिवसेनेच्या भावना गवळी आणि एनसीपीचे रामराजे नाईक निंबाळकर तीनही अधिवेशनामध्ये एकदाही उपस्थित नाहीत।
काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे घुबडाची औलाद. या घुबडांनी कधी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही. सदाभाऊ खोत यांची टीका. नाशिकमध्ये आज शिंदेंच्या शिवसेनेचा संघटनात्मक आढावा. श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये संघटनात्मक बांधणीसाठी बैठका. नाशिकमध्ये शिवसेनेची पाळंमुळं अधिक घट्ट करण्यासाठी मोहीम. खासदार श्रीकांत शिंदे यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे हे सुद्धा नाशिकच्या दौऱ्यावर. 24 मे रोजी आदित्य ठाकरे पक्ष पुनर्बांधणीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार. पक्षातील पडझड रोखण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. काँग्रेसच्या व्ही.डी. सतीशन यांनी केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रमेश चेन्निथला यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथविधीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनीही केरळमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह राहुल गांधी आणि प्रमुख नेत्यांची उपस्थिती. मुंबई बाहेरील मंत्री बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहणार. मंत्रिमंडळ बैठकीसह इतर महत्त्वाच्या बैठकांसाठी सरकारचा नवा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा 44°C. कडक उन्हामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाकडून विविध उपाययोजना. जळगावच्या चाळीसगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण. कांद्याला 100 ते 800 रुपयांपर्यंतचा बाजारभाव. समाधानकारक दर नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज. जळगावच्या रावेरमध्ये उष्णतेचा पारा वाढल्यामुळे केळी पिकाला मोठा फटका. वाढलेल्या उन्हामुळे केळी पीक खराब होत चाललं आहे. यावर कृषी विभागाने तातडीनं लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी. उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली. आवक घटल्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. टोमॅटोचा दर 30 रुपयावरून आता 50 रुपयांवर. जळगावच्या निमखेडी खुर्दमध्ये शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग. शेती साहित्य, धान्य आणि अनेक बकऱ्या जळून खाक झाल्या. लाखोंचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. शेतकऱ्यांनी कापूस विकताच बाजारपेठेमध्ये कापसाचे दर वधारले. अमरावतीमध्ये कापसाचे दर प्रति क्विंटल 9,500 ते 10,000 रुपयांपर्यंत. महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी कापूस 7,000 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल विकला. वाढलेल्या कापसाच्या दराचा व्यापाऱ्यांनाच फायदा, शेतकऱ्यांना नाही. जालन्यातील लातूरमध्ये कृषी विभाग आणि गुन्हे शाखेची कारवाईमध्ये बनावट खतांच्या 81 गोणी जप्त. एकूण 10,46,000 बनावट खतांचा साठा जप्त. महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा कहर कायम. राज्यातील 15 शहरांमध्ये तापमान 40°च्या पार. अकोला आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक 46° नोंद. हवामान विभागाकडून दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला.